ओबीसींचा त्याला प्रखर असा विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, पण ते 50% बाहेरून द्या. त्यांनी काय केलं की पूर्वी जातीवर आधारित 12 बलुतेदार 18 बलुतेदारी होती. त्या आधारावर त्यांनी कास्ट आयडेंटिफाय केलं आणि त्या क्लास म्हणून डिक्लेअर केलं. मनोज जरांगे पाटलांना 50% आतमध्येच मराठ्यांसाठी आरक्षण हवं आहे. आजही ते कास्ट साठीचं रिझर्वेशन नाही, ते क्लास बेस आहे. हे सगळ्यात प्रथम महाराष्ट्रात लक्ष येतं. ओबीसी आणि मराठा हे दोघंही मैदानात उतरलेले. मराठा समाजाला मराठा म्हणून 1942 पर्यंत आरक्षण होतं, 50 पर्यंत. 67ला जी महाराष्ट्रातली ओबीसीची लिस्ट तयार झाली त्या काळामध्ये मराठा वगळलं गेलं आणि कुणबी हे त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं. मराठा, क्षत्रिय मराठा आणि कुणबी होते. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मराठा आरक्षणाचा तिढा सरकारकडून सुटत नाहीये. गेली 2 दिवस झाले नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावरती वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा चालू आहे. एकूणच मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसण्याची तयारी सुरू आहे की काय, अशा पद्धतीचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. एकीकडे सरकार बोलतं आहे की इतर कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. दुसरीकडे ओबीसी आणि मराठा हे दोघंही मैदानात उतरलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत. मनोज जरांगे पाटलांना 50% आतमध्येच मराठ्यांसाठी आरक्षण हवंय, तर ओबीसींचा त्याला प्रखर असा विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, पण ते 50% बाहेरून द्या. एकूणच मराठा आरक्षणाचं एक घोंगडं किती काळ, कधी, कसं, किती काळ भिजत पडणार आहे, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नावरती आपण सातत्यानं बोलतोय, वेगवेगळ्या अंगानं बोलतोय, वेगवेगळ्या विचारवंतांशी, अभ्यासकांशी, पत्रकारांशी आणि या संदर्भातले जे वेगवेगळ्या पद्धतीनं चळवळीत काम करतात त्यांच्याशी सुद्धा बोलतो. आता आपल्या सोबत अतिशय ज्येष्ठ मराठा समाजाचे नेते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जे नेते आहेत, अध्यक्ष आहेत, राजेंद्र कोंडरे सर आपल्या सोबत आहेत. राजेंद्र कोंडरे सर गेली जवळपास नाही म्हटलं तरी 40 वर्ष मराठा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीशी संबंधित आहे. त्यांचा यांच्या संदर्भातला दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे आज त्यांना बोलवलेलं आहे. कोंडरे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र. नमस्कार. कोंडरे सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो शिमगा खेळला जातोय महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? हा प्रश्न अतिशय जटिल आणि बिकट झालेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आज मी एक व्हिडिओ पण प्रसिद्ध केलाय आणि तो महाराष्ट्र विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांना मी पाठवलाय. गेले 2 दिवस विधिमंडळातल्या मी चर्चा पाहतोय. विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे आणि कायदे मंडळामध्ये कायद्याच्या अनुषंगाने असलेल्या वैधानिक तरतुदी, GR, परिपत्रक, ह्या सर्व अनुषंगाने चर्चा अपेक्षित आहे. मुळामध्ये काय झालं की आरक्षणाचा आपल्या राज्यातला प्रश्न जटिल आणि गंभीर होण्याचा प्रश्न काय की सर्वसामान्य जनतेमध्ये जो प्रचंड प्रमाणाचा रोष आता महाराष्ट्रामध्ये जे दिसून येतोय, ह्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याचं आकलन विधिमंडळ सदस्यांमध्ये ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसं दिसत नाही. त्यामुळं काहीतरी आपण बोलून, मी मतदारसंघामध्ये काहीतरी तुझ्या समाजाचं मी काहीतरी बोललो, एवढ्यापुरताच हा विषय समाप्त करून हा विषय एकमेकांच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न आत्ताच्या चर्चांमधनं दिसून येतोय. आमदारांनी चांगलं म्हणलंय. हा, आता ज्या पद्धतीनं म्हणजे बोललं जात आहे विधानसभेमध्ये की एकतर तिथे 2 गट दिसतात आहेत, विधानसभेत सुद्धा 2 गट दिसत आहेत. काही ओबीसींच्या बाजूनी बोलतायत, काही मराठ्यांच्या बाजूनी बोलतायत आणि अशा पद्धतीनं म्हणजे विभक्त झालेलं, भेद असलेलं सभागृह समोर येतोय. यात मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? आरक्षण तर हा विषय दुसरा टप्पा आहे. पहिला विषय काय झालाय की महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये दरी निर्माण होण्याचा मोठा धोका या आत्ताच्या वातावरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये कोणी 4 गोष्टी समजावून सांगणारा जरी असला महाराष्ट्रात, तरी लोक काय त्या मनस्थितीमध्ये ऐकायच्या नाहीत. आणि त्यामुळं सगळ्यात पहिलं काय व्हायला पाहिजे की राजकीय नेत्यांनी
आणि आक्रस्ताळे विधानं करणाऱ्या इतर सर्व लोकांनी आपल्या पहिल्या विधानांवर पूर्णपणे बंदी घालून जे योग्य समर्पक आणि वैधानिक भाषेत आहे तेवढंच बोललं पाहिजे. आपण जर खालच्या स्तरावर जाऊन विविध समाज घटकांवर एकमेकांवर जर टीका करायला लागलो तर आरक्षण हा विषय लाभ कमी तोटा जास्त होईल. अशा परिस्थितीने राज्यातलं वातावरण बिघडलेलं जाईल आणि ते बिघडलेलं वातावरण महाराष्ट्रातल्या कोणत्याच समाज घटकाला परवडणार नाही आणि राजकीय व्यवस्थेलाही परवडणार नाही. पण आत्ता जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे की एकीकडे पहा की काही समाजाला अगोदरच या देशामध्ये आरक्षण होतं आणि त्या आरक्षणाने त्यांची थोडीफार प्रगती होताना आपल्याला दिसते देखील आहे. पण मात्र जे समाज म्हणजे प्रगतीशील होते किंवा ज्यांच्याकडे बऱ्यापैकी जमीन जुमला होता असा मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षण मागण्याच्या पातळीपर्यंत आलेला आहे. त्याला का अशी वेळ आली? काय कारण? तुम्ही इतकी वर्ष झाले मराठा समाजामध्ये काम करतायत. सुरुवातीला तर मराठा समाजाकडून आरक्षणच नको, आम्हाला ते गरजेचं नाहीये अशा प्रकारची मागणी होत होती आणि आता आम्हाला आरक्षण पाहिजेच पाहिजे आणि आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे इथपर्यंत येऊन ठेपलेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? दोन प्रकार आहेत. हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला माहिती नाहीये. आपल्याकडे 1959 ते जवळपास 84 सालापर्यंत आर्थिक निकषावर 1200 रुपये उत्पन्नाच्या आतील सर्व विद्यार्थी धर्मात जाती धर्मातल्या लोकांना नादारी मिळायची, म्हणजे फी माफी होती. आणि त्यामुळे फी माफी होती आणि जी बाळासाहेब देसाई यशवंतराव चव्हाण यांच्या काळामध्ये ती दिली गेलेली होती. त्यामुळं आरक्षणाची तेवढी काही ज्याला आपण म्हणतो प्रखरता ही ते काळात नव्हती. किंबहुना आज जेवढ्या 650 जाती ओबीसी मध्ये आहेत त्या सुद्धा आरक्षणातल्या 300-400 जाती नव्हत्या. त्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बरोबर 1981 ला अण्णासाहेब पाटलांनी जी मुवमेंट उभी केली त्यामध्ये त्यांनी मागणी करताना आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची मागणी केलेली होती आणि त्याला सपोर्ट होता. आणि मंडल कमिशन आल्यानंतर ह्या सगळ्या जाती तिकडे गेल्या. आता मगाशी तुम्ही जो मूळ प्रश्न विचारलाय की मराठा समाजाला हे आरक्षण मागण्याची वेळ का आली, दोन गोष्टी आहेत. त्याच्यातला पहिला धागा असा आहे की आपल्या देशातलं जे आरक्षणाचं धोरण आहे ते आपल्या राज्यघटनेप्रमाणे आणि प्रचलित पद्धतीमध्ये 2-5 हजार वर्षापूर्वी कुणीतरी सामाजिक दृष्ट्या कोणावर तरी अन्याय केला आणि मग त्याची भरपाई म्हणून ते समाज घटक जे समाज व्यवस्थेमध्ये शूद्र म्हणून गणले गेले त्यांना त्या व्यवस्थेमध्ये मागे गेलेल्या घटकाला पुढे आणण्यासाठी आरक्षणाची आपली तरतूद आहे. आता आरक्षण हा असा प्रकार आहे की ज्याचे चांगलेही काही फायदे आहेत आणि तोटेही भरपूर आहेत. या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये मरण कोणाचं झालं तर ह्या देशामध्ये कृषी आधारित संस्कृतीवर जे जे जात समूह आहेत ज्याच्यामध्ये जाट असतील, पटेल असेल, गुजर असतील, कापू असतील आणि मराठा कुणबी अशा ज्या काही मोठ्या मोठ्या जमिनीवर आधारित शेती करणाऱ्या कम्युनिटी होत्या ह्याचे 3 त्यांचे मोठे लॉसेस झाले की 1950 ला आपल्याकडे लँड ॲक्विजिशन ऍक्ट आला, तो शेड्यूल 9 मध्ये टाकला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या अल्प किमतीमध्ये राष्ट्रीय प्रकल्पांपासून ते धरणांपर्यंत घेतल्या गेल्या. आणि नंतर लँड सिलिंग ऍक्ट आला, अर्बन लँड सिलिंग ऍक्ट आला आणि त्यानंतर पार्टिशन आलं आणि सिलिंग ऍक्ट आला. सगळ्यांनी काय केलं की जे लँड होल्डिंग 1971 ला 4.71 होतं ते 2011 मध्ये 4.71 वरनं 0.71 वर आले. नीट लक्षात घ्या. आता तर 2021 चा आकडा काढला तर तो 0.21 वगैरे होईल. त्यामुळं मार्जिनल फार्मिंग की ज्या फार्मिंगच्या क्षेत्राच्या आधारावर त्याचं कुटुंब व्यवस्थित चालेल तेवढं फार्मिंग त्याच्या ताब्यात राहिलं नाही, हा पहिला मुद्दा आहे. मग नेमका संघर्ष कुठं आलाय की ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी राष्ट्राच्या विकासासाठी जेव्हा आपल्या जमिनी अल्प किमतीत कवडी मोल म्हणतो मी, 1 पैसा स्क्वेअर फुटाने दिलं, ह्या जमिनी दिल्यानंतर राष्ट्राच्या योगदानामध्ये जर त्याचं पार्टिशन तेवढं त्याचा पार्टिसिपेट ज्याला आपण सहभाग म्हणतो, योगदान म्हणतो, ते योगदान त्यांनी प्रत्यक्ष दिलंय आणि लाभामध्ये त्याचा सामाजिक मागासलेपणाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह करून त्याला बाजूला काढलं जाते. आणि मग अंमलबजावणीत काय होते आरक्षणाच्या की 2 समाजामध्ये भेद काय होत आहेत. एक सामाजिक स्तरावरच आमचं आरक्षण आम्हाला द्या आणि ते टिकवा आणि आमच्यात कुणाला येऊन नका असं ओबीसी म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला काय की जे कृषी आधारावर असणाऱ्या सगळ्या जमाती आहेत
त्या आरक्षणाच्या लाभामध्ये का जाऊ पाहताय, तर आपल्याकडच्या सगळ्या सवलती सोयी ह्या तुम्ही कास्ट बेस केल्या, त्या क्लास बेस नाही केल्या. आणि जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे, मी पुन्हा महाराष्ट्राला सांगतो, हे कास्ट बेस नाहीये, हे क्लास बेस आहे. ते आजही विसरतायत. तो क्लास आयडेंटिफाय करायला केंद्र सरकारच्या त्या असणाऱ्या यंत्रणेकडं काही हे नव्हतं, मेकॅनिझम. आणि म्हणून त्यांनी काय केलं की पूर्वी जातीवर आधारितच 12 बलुतेदार 18 बलुतेदारी होती, त्या आधारावर त्यांनी कास्ट आयडेंटिफाय केल्या आणि त्या क्लास म्हणून डिक्लेअर केल्या. आजही ते कास्टसाठीचं रिझर्वेशन नाही, ते क्लास बेस आहे. हे सगळ्यात प्रथम महाराष्ट्रात लक्ष घेतलं पाहिजे. हे कास्ट बेस्ड आणि क्लास बेस्ड आरक्षण जरी असलं तरी आता जो काही वाद निर्माण झालेला आहे आणि ज्या पद्धतीने 50% आतच आरक्षण मागितलं जात आहे, तर ते कितपत म्हणजे कायदेशीर चौकटीत बसतं आहे किंवा त्याला काय आधार आहे? जसं आता यापूर्वी कधीही मराठा म्हणजे कुणबी म्हणजे मराठा अशा पद्धतीनं सांगण्याची वेळ आली नव्हती, पण आता मोठ्या याच्यानं अधिकारवाणीनं किंवा अनेक अभ्यासक अनेक म्हणजे इतिहासकार हे मोठ्या पद्धतीनं मांडतायत. तर मग याच्या संदर्भातलं नेमकं काय म्हणजे हे अशी वेळ का आली आणि हे बसतं का कायद्याच्या चौकटीमध्ये? हा, दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये की 1967 सालापासून किंबहुना 1942 आणि 1902 पासून मराठा समाजाला मराठा म्हणून 1942 पर्यंत आरक्षण होतं, 50 पर्यंत होतं. 67ला जी महाराष्ट्रातली ओबीसीची लिस्ट तयार झाली त्या काळामध्ये मराठा वगळलं गेलं आणि कुणबी हे त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं. आता हे महाराष्ट्राला निश्चित आपण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचे 3 प्रांत होते. मध्य प्रदेश मधला सीपी बेरार म्हणजे आजचा विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित मुंबई प्रांत म्हणजे आपला पश्चिम आणि नाशिक डिव्हिजन. आता इश्यू काय नेमका, तर जाती लिहिण्याच्या पद्धती विदर्भामध्ये पूर्वाश्रमीच्या मराठा, क्षत्रिय मराठा आणि कुणबी होत्या. त्यातही गडचिरोलीपासून ते नागपूर बेल्ट पर्यंतचे कुणबी हे मराठा कुणबी नाहीत, पण अलीकडचे बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि अमरावतीतले आहेत. मराठवाड्यामध्ये नोंदी लिहिण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या होत्या, पण बऱ्याचशा आता नव्या आंदोलनामुळे त्या सापडल्या, त्या कुणबीच्या सापडल्या. आमच्याकडे नाशिक डिव्हिजन आणि पुणे डिव्हिजन मध्ये बहुतांश जवळपास 60% लोकांच्या नोंदी कुणबी आहे. कोकणातला कुणबी हा वेगळा आहे. आता नेमका इश्यू कसा आहे की कुणबी म्हणून सर्टिफिकेट घ्यायला तेवढं प्रमाण पूर्वी नव्हतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 1996 नंतर जे काही इन्सर्शन पंचायत समिती ग्रामपंचायतीत झालं तेव्हा मोठ्या प्रमाणावर लोकांनी काढलं आणि आता मोठ्या प्रमाणावर लोकांनी काढले आणि कुणबी ही ऑलरेडी ओबीसी रिझर्वेशन मध्ये असल्यामुळे सर्टिफिकेट काढलं की तो ऑटोमॅटिक ओबीसीत जातो. मग राहिला कोण, ज्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर पहिलं मराठा आहे, मध्ये मराठा पुढे पण मराठा आहे, त्या माणसाला कुणबी सर्टिफिकेट हा एक पहिला प्रश्न आहे. आणि मग त्याला बॅकडोर एंट्री म्हणून आता जो मोठ्या प्रमाणात विरोध होतोय तो त्या कारणासाठी होतो. पण महाराष्ट्राला हे माहित असलं पाहिजे आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट देण्याचा जो कायदा आहे त्या नियमामध्ये जी काही प्रचलित व्यवस्था आहे त्या विषयाप्रमाणेच ती सर्टिफिकेट मिळतात आणि ती व्हॅलिडिटी मिळते. ह्यामध्ये मराठा आणि कुणबी हे सरसकट मिक्स करून सर्टिफिकेट देण्याचा जर प्रश्न आला तर त्यातनं काही तांत्रिक मुद्दे त्याच्यातनं उपस्थित राहू शकतात आणि त्या घटनेला ओबीसी संघटनांचा त्या पातळीवरचा विरोध आहे. बाकी जे वैधानिक आहे, जे कायदेशीर आहे आणि जे नियमात आहे ते सर्टिफिकेट द्यायला कोणी अडवू शकत नाही. ती प्रचलित व्यवस्थेप्रमाणे त्याला कालही मिळत होतं, आज मिळेल आणि उद्याही मिळेल. खरा हा जो जेव्हा आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं सुरू झालं होतं ते सुरुवातीला मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या लोकांचं निजामाचं राज्य असल्यामुळे त्यांच्या नोंदी सापडत नाही आणि त्याच्यामुळे अडचणीत येत आहे. तिथला मराठा अक्षरशः गरिबी आहेत, अगदी गुणीहीन होण्यापर्यंत मराठा कुटुंब पोहोचलेली आहेत. तर त्यांना या संदर्भातला आरक्षणाचा लाभ मिळावा आणि सरकार त्याला अनुकूल होतं. सरकार तशा पद्धतीचा म्हणजे GR सुद्धा काढायला लगेचच्या लगेच तयार पण झालं होतं. पण हे सरसकट मराठा सर्टिफिकेट द्या, इथून राजकारणाला सुरुवात झाली का मराठा आरक्षणावरती? कारण तुम्ही जसं सांगितलं की अनेक राज्यांमध्ये काही मराठ्यांनी अगोदरच कुणबी सर्टिफिकेट घेऊन टाकलेलं आहे. मग आता सरसकट मराठा द्या हे या ठिकाणी राजकारणाचा भाग झालाय का? तो नंतरच्या टप्प्यात सांगतो मी. पण मराठवाड्यामध्ये कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं जे म्हणणं होतं की निजामकालीन डॉक्युमेंट्स आहेत किंबहुना ह्या विषयावर आम्ही 2017 मध्ये याच्यावर प्रचंड आम्ही याच्यावर काम केलं
आणि महाराष्ट्र सरकारचे जे रूल्स आहेत सर्टिफिकेट देण्यामध्ये, त्यात विशेषतः तत्कालीन औरंगाबाद विभाग म्हणजे आजचा मराठवाड्याचा जो डिव्हिजन आहे महसूल, याच्यामध्ये जुन्या डॉक्युमेंटवर आडनाव नाहीये, नीट लक्षात घ्या. मग त्यावेळेस काय रेफरन्स घ्यायचा, तो आम्ही त्याच्यामध्ये टाकून घेतला. त्यानंतर पुराभिलेख खात्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत, जे आज निजामकालीन असतील, पेशवेकालीन असतील किंवा आत्ताच्या काळात जे ब्रिटिश काळातले, हे सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये रीड करावेत, वाचावेत आणि संदर्भ घ्यावा, हा दुसरा घातला. तिसरं, मराठवाड्यामध्ये राष्ट्रीय जनगणना रजिस्टर आहे. ह्या रजिस्टर मधल्या नोंदी, कुळ कायद्यातल्या नोंदी, असे 1 ते 12 आपण त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये 2017-18 मध्ये टाकून घेतलेले आहेत. त्याचा बेनिफिट घेऊन 2018चं परिपत्र घेऊन आजही मराठवाड्यातल्या लोकांना कायद्याप्रमाणे ते प्रमाणपत्र मिळतं. नेमका प्रश्न कुठं आहे की मराठवाड्यातली जी महसूल यंत्रणा गेल्या 10-20 वर्षामध्ये हे सर्टिफिकेट देण्यासाठी 95% नकारात्मक होती. परंतु महाराष्ट्राला हेही माहित असलं पाहिजे, कांताबाई इंगोले नावाचं पहिले जे सर्टिफिकेट कुणबीचं व्हॅलिडेट झालं महाराष्ट्रामध्ये, पहिली व्हॅलिडी कमिटी पुण्याला एकच होती, त्या कमिटीने कांताबाई इंगोलेंचं कुणबी सर्टिफिकेट व्हॅलिड धरलं हिंगोलीचं. त्यामुळे कुणबी सर्टिफिकेटचा पहिला मान तर मराठवाड्यालाच जातो. तुळजापूरचा तहसीलदार सर्टिफिकेट देतो, जालना जिल्ह्यातल्या बॉर्डरच्या देतो, बीड जिल्ह्याच्या बॉर्डरचा देतो, जो नगरच्या बॉर्डरचे तालुके काढलेत. पण सबंध मराठवाड्यामध्ये नेमका इश्यू कुठं आहे की त्यांच्या नोंदी ह्या गॅझेटियर मध्ये, गॅझेटियर मध्ये नोंद आणि कुटुंबाची नोंद त्या गावाची जर ती मॅच झाली तर मोठ्या प्रमाणावर सर्टिफिकेट देण्यासाठी, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरकारला त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल. मग आता हा जो काही वाद निर्माण झालेला आहे, तुम्ही इतकी वर्ष काम करतायत, तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा काय मार्ग तुमच्या समोर आहे, तुम्ही काय सुचवाल? बघा, 2-3 टप्पे आहेत. मराठा समाज हा एवढा मोठा आहे की आरक्षणासारख्या मुद्द्यावर सगळ्यांचं एकमत होणं कठीण आहे, हे पण लक्षात घ्या. काही आरक्षणवादी आहेत, जे आरक्षणाचे विरोधक आहेत, ते काय त्या आरक्षणवादी मागणाऱ्याचं काय पोट भरत नाही, कारण त्याच्या पोटाला आग लागलेली. त्यामुळे त्याला जो पर्याय आहे तो पर्याय त्यांनी घातला पाहिजे. मूळ मुद्दा काय आहे की आरक्षणाच्या माध्यमातून 1% माणसांना नोकऱ्या मिळणार आहेत, परंतु 80% लोकांचा शिक्षणाचा प्रश्न त्याच्यातनं सुटू शकतो, हा दुसरा भाग आहे. आता सरकारला 10% कमी करायची असेल तर पूर्वी जे जाती व्यवस्थेवरच सगळं ठेवलं होतं ते आता सरकार बऱ्यापैकी 5-10 वर्षामध्ये बदलून आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय असे यांना एका प्लॅटफॉर्मवर सवलतीच्या बाबतीमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात मराठा क्रांती मोर्चाने पण मोठ्या प्रमाणावरची ती भूमिका बजावलेली आहे. आता नेमका प्रश्न कुठं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी आहे ती अतिशय कायदेशीरदृष्ट्या काळजीपूर्वक त्याचा निर्णय घ्यावा लागेल. आता तो जर निर्णय घ्यायचा झाला तर सगळ्यांना मराठा समाजाला कुणबी मिळणार आहे का, तर नाही मिळणार. हा पहिला विषय आहे की तुम्हाला काढायचं का नाही, नंबर 1. त्याची नोंद पण मिळली पाहिजे आणि त्याची व्हॅलिडिटी मिळली पाहिजे. आता ती व्हॅलिडिटी नाही मिळाली तर ते सर्टिफिकेट कुणबीचं घेऊन त्याला काही उपयोग होणार नाही. आणि एकदा कुणबी सर्टिफिकेट घेतलं की तुम्हाला ईडब्ल्यूएस किंवा उद्या मराठा आरक्षण स्वतंत्रपणे 50%च्या आतमध्ये एक प्रवर्ग करून दिला आणि त्यात फक्त मराठा आरक्षण स्वतंत्र ठेवलं तर कुणबी सर्टिफिकेट घेतलेल्या माणसाला त्या आरक्षणात मराठा म्हणून जाता येणार नाही. सरकारला मराठा आणि कुणबी एक प्रवर्ग करावा लागेल. मग आता नेमकं हे ऑपरेशन कुठं किचकट झालंय की माझ्या एखाद्या शेजारच्या माणसाने 4 गुंठे जागा जास्त घेतली 1993ला, आज 23 आणि 7 30 वर्ष झाले, तो 2 गुंठे व्यापलेली जागा काढून देत नाही आपल्याला. हा खरा प्रश्न आहे आणि कुठलेही राजकीय नेते ह्या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाहीत, कारण आरक्षणाचा पेशंट एवढा बिलबिलीत झालाय की ते ऑपरेटिव्ह करायला जिथं हात लावेल तिथं फुटतंय आणि त्याचा इफेक्ट दुसरीकडे होतोय. त्यामुळं हे अत्यंत राज्यकर्त्यांनी, विरोधी पक्षातल्या लोकांनी, सामाजिक संस्थांनी, वेगवेगळ्या समाज घटकांच्या नेत्यांनी गांभीर्याने आत्मचिंतन करून खरंच कुठं काय चुकतंय आणि काय करायला पाहिजे, ही एकतत्वी भूमिका जोपर्यंत ही व्यवस्था घेणार नाही तोपर्यंत हे प्रश्न असेच बिकट होत जातील. लाभ कमी तोटा जास्त, कारण आरक्षणातनं 100% कल्याण कोणत्याच समाजाचं झालेलं नाही आणि कोणत्याही समाजावर आरक्षणातनं 100% अन्याय पण झाला नाही पाहिजे. आणि ही बॅलन्स भूमिका पहिल्यापासून
भेदभावाची राहिल्यामुळं समाजामध्ये जे काही आता अंतर पडत चाललंय त्याचं मूळ कारण हे आहे. कोंढरे साहेब, जे म्हणजे आरक्षणाबद्दल बोलताना असं बोललं जातं की मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या जो आहे तो नाडलेला नव्हता, त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचे अत्याचार किंवा त्याला अशा कुठल्याही पद्धतीनं सहन करावे लागले, तो आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. जर आर्थिक दृष्ट्या जर तो मागासलेला असेल तर त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे सरकारने. मग ते न घेता ओबीसी मध्ये आरक्षण मागण्याची काय कारण आहेत? बघा, दोन भाग आहेत. हे लोक ना अर्धवट इतिहास सांगतात. मुळामध्ये 1902 ला जे आरक्षण 50%चं शाहू महाराजांनी लागू केलं त्यात मराठा होता की नाही? होता. राजकीय आरक्षण 7 सीटसाठी महाराष्ट्र विधानसभेला लागू झालं. त्या 7 सीट सुद्धा मराठा समाजासाठी रिझर्व्ह होत्या, ज्या आज नाहीत. नंबर 2, 1942 ला इंटरमिजिएट यादीमध्ये ज्या आज ओबीसी यादी आहेत त्या होत्या. कुणबी होतं, त्यात मराठा होता ना, होता. प्रॉब्लेम कुठे झालाय की 67च्या यादीत नाही. म्हणून मी आज जर घेऊन एक बाहेरगावी दुसरीकडे राहायला गेलो म्हणून माझ्या गावचा घराचा हिस्सा मी सोडतो का? कुठलाही माणूस जो आज बोलतोय, जे जे आता मोठ्या नेत्यांनी बोलतात, त्यांच्या गावातला हिस्सा त्यांनी स्वतःच्या भावाला, म्हणजे एखादा माणूस शहरात जातो ना राहायला आणि शहरात गेला की परत गावाकडे त्याची जेव्हा प्रॉपर्टीची वाटणी होती तो येतोच ना गावात मागायला. हे दुटप्पी बोलणं आहे. मुळात कसं आहे की सामाजिक दृष्ट्या ग्रामीण भागातला माळी समाज असेल, तेली समाज असेल, धनगर समाज आणि वंजारी समाज आणि मराठा समाज, काय सामाजिक भेदभाव? तुम्ही देव तेच मानता, तुमचे सांस्कृतिक सगळे आचार विचार तसेच आहेत, गावगाड्यामध्ये वागण्याच्या पद्धती आहेत. काय सामाजिक मागासलेपणाचे निकष आहेत? मग सामाजिक मागासलेपणाचे निकष 50-60 वर्षापूर्वीचे जर तुम्हाला लावायचे झाले तर कोणता समाज आता त्या पद्धतीने? मध्येच नेता एक म्हटलं ना, लंगोट घालून चालले नाही. कालानुरूप सामाजिक मागासलेपणाचे निकष हे प्रचलित व्यवस्थेमध्ये, जागतिक व्यवस्थेमध्ये बदलले पाहिजे इंडिकेटर. आणि ते जर सरकारला बदलायचे नसतील तर मग जो क्रिमी लेअरची संकल्पना जी वारंवार मी सांगतोय की काल सुद्धा विधानसभेमध्ये एका सभापतीने सांगितलं की, सभापती म्हणतो सॉरी, आमदारांनी, की आता SC/ST ला पण क्रिमी लेअर लावला पाहिजे, ओबीसीला पण लावला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला 12 लाख रुपये ओबीसीचा क्रिमी लेअर करता म्हणतात. म्हणजे शेवट आरक्षण त्या सुद्धा प्रवर्गातल्या वंचित घटकाला मिळायला पाहिजे. नेमकं जे आरक्षणाचं संरक्षण करणारे लोक ह्याच्यावर का बोलत नाही? दुटप्पी आहेत ते दाखवताना एकदम गरीब चेहरा दाखवतात, आम्हाला आरक्षण पाहिजे, आणि मिळवताना जे गब्बर आहेत त्याच्यात ताटात पडतंय. याच्यावर त्या व्यवस्थेतले आरक्षणाच्या समर्थनातले आतले लोक कधीच बोलत नाही. हे तुम्हाला दाखवून द्या. दुसरा एक प्रश्न याच्यातनं निमित्त येतं किंवा अगोदरच आम्हाला 27% आरक्षण आहे, ते कमी आहे, त्यात इतक्या सगळ्या जाती आहेत, त्यांच्या तिथे त्यांना सरळ न्याय मिळत नाहीये. त्याच्यामध्ये परत मराठा समाज त्याच्यामध्ये जर टाकला गेला तर अजून कुणाच्याच हातात मिळणार नाही. मराठा समाजाच्या पण हातात काय मिळणार नाही, आणि जे तिथे ऑलरेडी आहे आरक्षणात तर त्यांना सुद्धा काय मिळणार नाही. तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण काढून द्यावं अशा पद्धतीची जी मागणी होते, किंवा म्हणजे तुला न मला घाल कुत्र्याला, अशा पद्धतीची जी परिस्थिती आरक्षणाची होईल, तर त्याच्यावरती काहीतरी म्हणजे तोडगा काय आहे तुमच्याकडे? बऱ्याच तोडगा काढतात. बघा, मुळात कसं आहे, आरक्षण सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाला मिळालं पाहिजे, आणि त्या समाजाचं प्रतिनिधित्व प्रशासनात आणि शिक्षणामध्ये दिसलं पाहिजे. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आता नेमकं काय आहे की अंमलबजावणीमध्ये नेमके मोठे दोष आहेत आरक्षणाच्या, आणि ते विषय इतके किचकट करून गेलेत की माझ्या अंदाजानुसार 200-500 कोर्ट केसेस आरक्षण पदोन्नतीपासून तर ते सिनियरिटी पर्यंत वेगवेगळ्या कोर्टात चालू आहे. म्हणजे अंतिमतः धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये असणाऱ्या त्रुटी ह्या पहिल्या आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. आणि जो दुसरा महत्वाचा मुद्दा या सगळ्या प्रक्रियेमध्ये असा आहे की आरक्षण मराठा समाजाला जे आम्ही मागतोय, तर आमचं जे प्रतिनिधित्व 30 ते 32% आहे ते आता कमी कमी होऊन आता ते 12% वर आलेले आहे. आणि आज महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरचा तुम्ही डेटा चेक करा, रिझर्वेशन जे 52% पाहिजे ते 70.6 झाले. मग उद्या असं गृहीत धरा की मेडिकलच्या 100 सीट्स आहेत, बरोबर आहे, खुल्या प्रवर्गामध्ये मागासवर्गीयांना एंट्री बॅन नाही, त्यांना येता येतं. उद्या SC/STचं मेरिट 100% वाढलं आणि त्यांनी खुल्या प्रवर्गातल्या जागा 100%च घेतल्या आणि घेऊ शकतात, तर बिगर मागास घटकांनी ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जायचं कुठं? हा प्रश्नचिन्ह नाही की नाही?
त्यामुळं ह्या गोष्टी बॅलन्स भूमिकेतनं राजकीय व्यवस्थेने सोडवल्या पाहिजेत आणि ती आत्ताच वेळ आहे. तेव्हा आज विधिमंडळामध्ये किंवा उद्या सोमवारी जी काही चर्चा होईल ती विधिमंडळ सदस्यांनी ह्या ग्राउंडवर चर्चा करायला पाहिजे की आता असलेलं आरक्षण धोरण, त्याच्यातल्या त्रुटी, ह्याच्यावर चर्चा झालेली नाही. आपला महाराष्ट्र सरकारचा 52% आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन पडलेला आहे. 2% आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयामध्ये चालू आहे. त्यानंतर पिरियडिकल रिव्हिजन दर 10 वर्षांनी घ्यावं, त्याच्यात 3 केस हायकोर्टामध्ये पडलेल्या आहेत. शेवट ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या हाताळण्यापेक्षा एकत्र हाताळण्यासाठी विधिमंडळ हे एकमेव माध्यम आहे. दुर्दैवाने सांगतो, ही सगळी भाषणं एक हिंदी पिक्चर येऊन गेलेल्या पूर्वी 10-15 वर्ष चाललेला आमिर खानचा, आणि त्याच्यामध्ये ते पिक्चरचं मला आता नाव आठवत नाही, ताक धीना नावाचं गाणं आहे. आणि मग ते बोलताना ते हे उशी, ते गाणं असं गोल गोल फिरतं आणि शेवटी कुणाच्या तरी हातात ती उशी पडते आणि त्याला हे. आता हा आरक्षणाचा चेंडू प्रत्येक जण गोल गोल फिरून आपल्या हातात आला की दुसऱ्याच्या हातात देतोय आणि आता त्याच्या कोणाच्या तरी गळ्यात मारायचंय. बरोबर आहे. आणि त्यांनी ते सोडवायचंय. अरे तुझ्या हातात दिले तेव्हा तू सांग ना की याला ही ट्रीटमेंट केली पाहिजे. ती ट्रीटमेंट तो सांगत नाही, ते भावनिक भाषण करतोय. व्यावहारिक भाषण, वैधानिक बाबी याच्यावर भाषण विधिमंडळात होत नाही. हे सगळ्यात दुर्दैव आहे. दुसरा एक याच्यामध्ये प्रश्न येतोय की म्हणजे आरक्षण जरी मिळालं तर शैक्षणिक दृष्ट्या फायदा होईल, पण नोकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, जसं तुम्ही सांगितलं की 1% सरकारी नोकऱ्या आहेत, तर त्याने हा प्रश्न सुटणार नाहीये. तर दुसरा काय त्याला पर्याय आहे? आता सगळ्याच गोष्टीचं खाजगीकरण सरकार करायला लागलेलं आहे. तर खाजगीकरणामध्ये जे समजा मोठे कारखाने आहेत किंवा उद्योग आहेत, ते सरकारकडून फुकट पाणी घेतात, लाईट मध्ये सवलती घेतात, टॅक्स मध्ये सवलती घेतात, अनेक गोष्टींमध्ये सवलती घेऊन उद्योग उभे करतात. मग तिथे सर्वसामान्य असणाऱ्या देशातल्या नागरिकांना तिथे आरक्षण का असू नये, अशी मागणी का होत नाही या निमित्तानं, की हा जो मुद्दा आहे तर त्यातनं खूप साऱ्या लोकांचं म्हणजे त्यातनं खूप साऱ्या लोकांना न्याय पण मिळू शकतो. आणि मराठा समाजाला ज्या पद्धतीने आता आहे तो एकमेव मार्ग आरक्षण हा नाहीये, दुसरेही मार्ग काय काय असू शकतो? नाही बघा, आरक्षणामध्ये 17 लाख नोकरी आपल्याकडे आहे, सरकारी आणि निमसरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे 17 लाख, पोलीस इन्क्लूड, शिक्षक वगैरे धरून. मग आपला महाराष्ट्राची संख्या 13.5 कोटी आहे लोकसंख्या. हो, आणि 3,50,00,000 हा मराठा समाज आहे, कुणबी सोडू ना. मग 3,50,00,000 जे पॉप्युलेशन आहे मराठा समाजाचं, ते तुम्हाला काही सरकारी नोकरीत दिसतच नाही. सरकारी नोकरीत फार तर आमची एक 30-40 हजार लोक कामाला असतील. मग 99% म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीचा उत्पन्नाचा जो वाटा आहे तो 12% आहे. आणि 34% उद्योगाचा आहे. जवळपास माझ्या अंदाजाप्रमाणे एक 55%च्या आसपास सेवा क्षेत्राचा आहे. मराठा समाजाला आरक्षणाबरोबर शिक्षणातनं जेव्हा तो बाहेर पडेल, त्याला काय प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही, वास्तव आहे आणि स्वीकारलं पाहिजे. मग जायचंय कुठं? तर आता देश परदेशापासून ते आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या उद्योगामध्ये त्याला पाय रोवून तिथं एक तो रोजगार मिळवावा लागेल किंवा व्यवसाय निर्माण करावा लागेल. नाहीतर शेतीची अवस्था किती जरी तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी शेतीमध्ये माणसाच्या उत्पन्नाला एक लिमिटेशन आहे. पण तीच असेट आता मराठ्यांची शेवटची आहे. म्हणून आम्ही मराठा समाजाला सांगतोय की असलेली शेती विकू नका. ती जर तुम्ही विकलात तर उद्या रस्त्यावर आल्याशिवाय मग राहणार काय आपल्या हातामध्ये? त्यामुळे त्याचं व्यावसायिकीकरण, त्याच्या व्यावसायिक संधी यासाठी आमच्याकडे कोकण प्रतिष्ठान काम करतं संजय यादवरावचं. तसं काम महाराष्ट्रात सुरू झालं पाहिजे आणि उद्योजकतेकडे आणि रोजगार निर्मितीकडे काम व्हायला पाहिजे. आणि अजून एक वारंवार मी हा विषय सांगतोय की महाराष्ट्राच्या भौगोलिक विकासामध्ये पायाभूत सुविधा, औद्योगिकरण आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण, दर्जात्मक आणि गुणात्मक त्याच्यामध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. याचा जो विस्तार तालुका प्लेस पर्यंतच्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे. तो न झाल्यामुळं आज विशेषतः मराठवाड्यामध्ये तेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या काही पार्टमध्ये जे काही उद्रेक दिसतो, तो उद्रेक ह्या सगळ्या बेरोजगारीमुळं, त्या ठिकाणी उत्पन्नाची साधनं निर्माण न झाल्यामुळे झालेला आहे. त्यामुळं आरक्षण हा त्या ट्रीटमेंट मधला एक थोडा पार्ट आहे, पण हा सगळा जो मेजर पार्ट आहे, हा मेजर पार्ट हा जगण्याच्या व्यवस्थेशी आहे, शिक्षणाच्या दर्जाशी आहे आणि त्याला हाताला काम मिळेल आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे पैसे मिळतील अशा पद्धतीचं निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत गंभीरतेने आवश्यक आहे.
शेवटच्या प्रश्नाकडे येतो कोंडरे साहेब. मी एकूणच आपण ह्या सगळ्या आरक्षणाची चर्चा करत असताना शेवटचा प्रश्न असा येतो आहे की हा जो आरक्षणाचा भूलभुलैया आहे याला काही फुलस्टॉप लागण्याची शक्यता आहे का, की याच्यावरती राजकारणच खेळलं जात आहे आणि त्यातनं स्वतःचं राजकीय भलं करण्यासाठी हा उभारलेला एकमेकाचं कोंबडं झुंजवण्याचं राजकीय लोकांनी ठरवलेलं एक प्रकारचं म्हणजे षडयंत्र आहे? मग आपल्या देशामध्ये जोपर्यंत लोकशाही आणि निवडणुका आहेत तोपर्यंत आरक्षण कोणाचा बाप बंद करू शकत नाही. उद्या आरक्षणाचा 100% एखादा विरोधक जरी आणला आणि त्यांनी ठरवलं की आपण लोकसभेत एक घटना दुरुस्ती करून आरक्षण बंद करू, ते तसं होणार नाही. पण राज्यकर्ते एक नक्की करू शकतो की एखादा माणूस आपण हॉस्पिटलाइज कधी करतो, तो वीक असेल म्हणून, पण कायम हॉस्पिटलमध्ये ठेवतो का, तर नाही ठेवत. त्याचा एकदा उपचार झाले आणि तो ठीकठाक झाला की त्याला पेशंट तपासून डॉक्टर दवाखान्यातनं बाहेर काढतो. आमच्याकडे ती सिस्टीमच नाही ना आरक्षणातनं. हा मोठा दोष आहे की आम्ही एखाद्या माणसाला सोयी सवलती दिल्या, तो सक्षम झाला, त्यांनी ती स्वतःचं आरक्षण ते सोडलं पाहिजे, ते दुसऱ्याला कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे. ते होत नाही. जे अधिक शिकलेले आहेत ते जास्त थोडी लबाडी करतात आणि अडाण्यांचं लुटून घेतात आणि हे वास्तव असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये विशेषतः ते दिसून येतं. अरे हाच माणूस रिपीटेडली ते करतोय, मग मला काय मिळत नाही. मग हे अंमलबजावणीतली जी ही मोठी घटनात्मक काय म्हणतो आपण त्रुटी आहे मोठी, ही त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने फार गरजेचं आहे. कारण तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न मला पहिल्यांदा इतिहासात कोणीतरी विचारला असेल की याला फुलस्टॉप नाही, पण ट्रीटमेंट आहे. काय आहे तर इनपुट झालेला हॉस्पिटल मधला पेशंट बरा झाल्यानंतर त्याला बाहेर काढलं पाहिजे. तो बाहेर जायला तयार नाही. बसमध्ये बसलेले प्रवासी म्हणतात आम्ही बसमध्ये बसणार, बस स्टॉपवाल्याने आम्हाला आतमध्ये घ्यायचं नाही. जसं आता मराठ्यांना आत यायचं नाही, त्यांनी बस स्टॉपवर उभारायचं आणि बाकींनी बसायचे. असा सगळा गोंधळ आपल्या आरक्षणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती हाच ह्याच्यातला सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. धन्यवाद राजेंद्र कोंडरे सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोललात. राजेंद्र कोंडरे सरांचा अनुभव दांडगा आहे आणि त्यांनी अतिशय संयमित पद्धतीनं आपल्या ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर दिली आहेत. त्यांचा अभ्यास आणि त्यातनं त्यांचा अनुभव ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यांनी एक सगळ्यात महत्वाची मुद्दा मांडला तो असा की मराठा समाजाचा असेल किंवा इतर सगळ्या आरक्षणाच्या ट्रीटमेंट देताना कुठेतरी चूक होते आहे. त्यांनी एक कास्ट आणि क्लास बेस नावाचा एक मुद्दा मांडला की ओबीसींना दिलं जाणारं आरक्षण आहे ते क्लास बेस आहे, ते कास्ट बेस नाहीये. तिसरा एक त्यांनी महत्वाचा तो मुद्दा मांडला की आरक्षणाच्या संदर्भात जो वर्ग आरक्षण घेतो आहे त्या घेत असणाऱ्या वर्गामध्ये किती पद्धतीनं बदल झालेला आहे, त्यांची ही सामाजिक सांस्कृतिक सांपत्तिक एक म्हणजे हे आहे पत आहे ती किती उंचावलेली आहे या संदर्भातलं मोजून त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढण्याचा असा कुठल्याही पद्धतीचा मार्ग नाहीये. जो गाडीत बसलाय तो गाडीत बसूनच राहिलेला आहे, त्यानं त्याचं स्वतःच झाल्याच्या नंतर दुसऱ्याला ती जागा खाली करावी अशा पद्धतीची प्रक्रिया मात्र तिथे आरक्षणाच्या याच्यामध्ये नाहीये. आणि त्याने सुद्धा ज्या एकाच आरक्षणाच्या मध्ये असणाऱ्या जातींमध्ये ज्या खूप पुढारलेल्या आहेत ते त्याचा फायदा घेत आहेत आणि त्याच आरक्षणाच्या गटामध्ये असणाऱ्या ज्या नादार जाती आहेत, ज्या गरीब आहेत, अतिशय अजून प्रभावामध्ये आलेल्या नाही, त्यांच्यावरती मात्र अन्याय होताना आपल्याला दिसतो. अशा पद्धतीचे एकूणच मुद्दा राजेंद्र कोंडरे सरांनी मांडलाय. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.